नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अजूनही भरपूर विद्यार्थ्यांना डी वाटर युनिव्हर्सिटीमध्ये रेमेडियल एक्झामिनेशन फॉर्म फिलिंगच्या संबंधित भरपूर प्रॉब्लेम येत आहेत आणि तुम्हाला जसं की माहीत आहे की 7 तारखेपर्यंत तुमची जी आहे ती एक्झाम फॉर्म फिलिंगची डेट एक्सटेंड झालेली होती। मित्रांनो, मी तुम्हाला प्रेडिक्शन सांगितलं होतं की डेट एक्सटेंड होऊ शकते कारण त्यांचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह झालेले नव्हते। त्या ठिकाणी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, अजूनही सर्व विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहेत। तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करत राहा। कॉलेजमधून तुमचे प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होत आहेत। बट या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना आता 2 प्रकारचे प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलेले आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात पहिला प्रॉब्लेम जो आहे विद्यार्थ्यांना, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट युनिव्हर्सिटी असा प्रॉब्लेम येत होता, तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता पेमेंटचे ऑप्शन जे आहे ते गायब झालेले आहे। जे काही तुमचे पे ऑप्शन आहे ते या ठिकाणी गायब झालेले आहे। सोबतच अजून एक प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना असा येत आहे की भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म फिलिंग सक्सेसफुल म्हणत आहे, पेमेंटसुद्धा डन म्हणत आहे। बट या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी जे आहे ते पेमेंट या ठिकाणी पेड केलेले नाही, पेमेंट जे आहे ते नॉट पेड आहे। सो या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी पेमेंट पेड केलेले नाही आहे त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुल दाखवत आहे, सक्सेसफुली सबमिटेड दाखवत आहे। तर त्या विद्यार्थ्यांना देखील अशा प्रकारे प्रॉब्लेम येत आहे। या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या ठिकाणी हे प्रॉब्लेम जे आहे ते युनिव्हर्सिटी वेबसाईट करून अजूनसुद्धा स्टार्ट आहेत। आजची तुमची 6 तारीख आहे आणि उद्याचा तुमचा डेट आता लास्ट डेट आहे फॉर्म फिलिंगचा 7 तारीख। तर माझ्या अंदाजे 7 तारखेलासुद्धा हे एक्सटेंड झालं पाहिजे। बट त्या ठिकाणी आपण आता कॉलेजशी कॉन्टॅक्ट करत राहायचे आहे। सो मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच। जय हिंद, जय महाराष्ट्र।